गांधीनगर येथे 6 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने चॉकलेटचा आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेनंतर संशयित मुलाला जमावाने बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले। समोर आलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी खेळत असलेल्या 6 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेला 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने चॉकलेटचा आमिष दाखवून जवळ असलेल्या घराच्या गच्चीवर नेले। त्या ठिकाणी मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान मुलीची आई तिला शोधू लागली। घराजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अल्पवयीन मुलगा जिन्यावरून बालिकेला नेत असल्याचं दिसले। लगेचच मुलीची आई शेजारील गच्चीवर गेली असता त्या ठिकाणी बालिका आणि मुलगा दिसून आले। यावेळी बालिकेच्या आईने आरडाओरडा केल्यावर परिसरात नागरिक जमले। नागरिकांनी चोप देत मुलाला पोलीस ठाण्यात आणले। ही बातमी गांधीनगरमध्ये पसरताच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून पोलीस ठाण्याकडे धाव घेतली। बघता बघता पोलीस ठाण्यांसमोर मोठा जमाव जमला। आक्रमक झालेल्या जमावाला सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु संशयितावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हलणार नाही अशी भूमिका जमावाने घेतली होती। जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला। ही माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे व पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी पोलीस ठाण्यात भेट दिली। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांचे जलकृती दल पाचारण केले व संबंधित मुलावर बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला।